नमस्कार, माझं नाव सुमित निकम. मी दीपनगर येथील लोकमतचा प्रतिनिधी आहे. 31च्या रात्री मला अशी माहिती मिळाली की काही दीपनगर टोलनाक्या परिसरामध्ये अशी काही घटना घडली. ती मी बघण्यासाठी गेलो. मात्र मी घटनास्थळी पोहोचलो असतो तशी घटना कुठलीही घडली नव्हती. मात्र तिथून परत येत असताना काही दीपनगर व टोलनाक्याच्या अंतरावरच माझ्यावर 2 पोलीस कर्मचारी तिथे उभे होते. तेही सिव्हिल मध्ये होते, त्यांनी वर्दी घातलेली नव्हती. आणि तिथे ते उभे असताना मी त्यांना प्रश्न केला की आपण का इथे उभे आहेत. तर त्यांनी मला उत्तर दिलं की बुवा तुमचं प्रश्न करण्याचं काम नाही आहे, आम्ही जे सांगतो ते करा. मी त्यांना सांगितलं मी लोकमतचा प्रतिनिधी आहे. त्यांना आय कार्ड दाखवून देखील त्यांनी एक न काही ऐकता मला बेदम मारहाण केली. त्याच्या हातात असलेल्या लाठीकाठ्यांनी मला भरपूर मारहाण केली. त्यांची सिव्हिल ड्रेसमध्ये असताना मी त्यांना पुन्हा विचारणा केली की आपण मला का मारहाण करतात. मी पत्रकार आहे, हा माझा एरिया आहे, तुम्ही मला इथे काय करतात. हे तालुका हद्दीमध्ये येते, आपली हद्द वेगळी, तरी देखील ते मला मारहाण करत होते. आणि त्या मारहाणीमध्ये माझं 3 ग्रॅमचं सोन्याचं लॉकेट आणि 20 ग्रॅमची चेन असं आणि 10,000 मुद्देमाल माझ्या बटव्यामध्ये होता. तो त्यांनी हिसकावून घेतला. त्यांना वारंवार मी विनंती करत होतो, त्यांचे हातपाय जोडत होतो, तरी देखील ते माझं कुठल्याही पद्धतीने ऐकत नव्हते. मला असं वाटते की त्यांनी मद्य सेवन करण्याचा प्रकार त्यांनी केलेला होता, त्यामुळे त्यांना ते काय घटना करत होते त्यांना काही समजत नव्हतं. तर त्यांना वारंवार मी विनंती केली. आता आम्ही सध्या जिल्हा अधिकारी साहेबांकडे अर्ज दाखल केलेला आहे. जिल्हा अधीक्षक साहेबांकडे देखील निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडून मला न्याय मिळावा अशीच मी अपेक्षा करतो आणि सखोल चौकशी करावी, जी सत्यता आहे तीच समोर आणावी अशी मी विनंती करतो. जय हिंद.